मित्रांनो, एकेकाळी जगातील सर्वात सुरक्षित, श्रीमंत आणि वेगाने वाढणारे शहर म्हणून ओळखले जाणारे दुबई आज पुन्हा एकदा अचानक चर्चेत आले आहे. कारण फक्त अर्थव्यवस्था नाही, तर मध्य पूर्वेत वाढलेला संघर्ष आणि त्याचा दुबईवर झालेला परिणाम. 28 फेब्रुवारी 2026 नंतर अचानक अशी काही घटनांची मालिका सुरू झाली की जगभरातील लोक विचार करू लागले, दुबई खरंच सुरक्षित आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 28 फेब्रुवारी 2026 रोजी नेमकं काय घडलं, दुबई आणि यूएईवर त्याचा काय परिणाम झाला, अर्थव्यवस्था, पर्यटन आणि फ्लाईट्सवर काय प्रभाव पडला आणि सध्या दुबईमध्ये परिस्थिती नेमकी कशी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. 28 फेब्रुवारी 2026 रोजी मध्य पूर्वेत अचानक मोठा तणाव निर्माण झाला. अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील काही ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून गल्फ प्रदेशातील काही देशांच्या दिशेने मिसाईल आणि ड्रोन हल्ले केल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर युनायटेड अरब इमिरेट्समधील काही भागांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याच्या बातम्या समोर आल्या. यामध्ये विशेषतः दुबई, अबुधाबी या भागांमध्ये आवाज ऐकू आल्याचं सांगण्यात आले. यानंतर या भागांमध्ये सुरक्षेची पातळी वाढवण्यात आली. यूएईच्या अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीममुळे अनेक मिसाईल आणि ड्रोन हवेतच पाडण्यात आले आणि मोठे नुकसान टळले. हल्ल्यानंतरचा पहिला आठवडा खूप तणावपूर्ण होता. अधिकृत माहितीनुसार 285 पेक्षा जास्त मिसाईल, 1500 पेक्षा जास्त ड्रोन या प्रदेशाच्या दिशेने सोडण्यात आले. पण त्यापैकी बहुतांश हल्ले एअर डिफेन्सने अडवले. काहींचा मृत्यू देखील झाला अशी बातमी समोर आली आहे. तरीही काही ठिकाणी इमारतींचे नुकसान झाले, काही लोक जखमी झाली, काहींचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली. दुबईमध्ये थेट मोठा हल्ला झाला नसला तरी हवेतच अडवलेल्या ड्रोनचे तुकडे खाली पडल्यामुळे काही भागांमध्ये किरकोळ नुकसान झाले आहे. दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर या आर्थिक केंद्राजवळ ड्रोनचे अवशेष पडल्याची बातमी देखील समोर आली. या तणावाचा काही तात्पुरता परिणाम दुबईच्या व्यवसायावरही दिसून आला आहे. काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. काही कंपन्यांचे ऑफिसेस तात्पुरते बंद ठेवले आहेत. काही आर्थिक संस्थांनी सावध भूमिका घेतली आहे. तसेच काही विमान कंपन्यांनी फ्लाईट मार्ग बदलले आहेत. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे दुबई पूर्णपणे बंद झालेली नाही. जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेले दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अजूनही पूर्णपणे चालू आहे. काही दिवस काही फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या होत्या. काही फ्लाईट्सचे मार्ग बदलले, पण विमानतळ बंद करण्यात आलेले नाही. सुरक्षा खूप वाढवली आहे. या घटनांनंतर यूएई सरकारने सुरक्षेमध्ये मोठी वाढ केली आहे. एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय केली आहे. शहरात ड्रोन मॉनिटरिंग सिस्टीम सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा म्हणून काही कार्यक्रमांमध्ये फायरवर्क्स, ड्रोन शो तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. सध्या दुबईमध्ये परिस्थिती अशी आहे, सामान्य जीवन सुरू आहे. शॉपिंग मॉल्स आणि हॉटेल्स सुरू आहेत. पर्यटन देखील सुरू आहे. मात्र सुरक्षा खूप कडक करण्यात आली आहे. सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जरी काही भूराजकीय तणाव असला तरी दुबईची अर्थव्यवस्था अजूनही मजबूत आहे. तज्ज्ञांच्या मते 2026 मध्ये दुबईची आर्थिक वाढ सुमारे 4% राहू शकते. यामागील मुख्य कारण म्हणजे पर्यटन, विदेशी गुंतवणूक, व्यापार, टेक्नॉलॉजी क्षेत्र आहेत. दुबई सरकारने दुबई D33 इकॉनॉमिक अजेंडा नावाचा मोठा आर्थिक प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनचा उद्देश आहे दुबईला जगातील टॉप 3 आर्थिक शहरांमध्ये आणणे, जागतिक व्यापार दुप्पट करणे, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन वाढवणे. तर मित्रांनो, जर आपण संपूर्ण परिस्थितीकडे पाहिले, हल्ले झाले आहेत पण मर्यादित, नुकसान झाले आहे खूप कमी झाले, फ्लाईट्स काही ठिकाणी रद्द झाल्या, सुरक्षा खूप वाढवली आहे आणि सध्या दुबईमध्ये जीवन जवळपास सामान्य सुरू आहे. एक गोष्ट नक्की आहे, दुबईने यापूर्वीही अनेक संकटांचा सामना केला आहे आणि प्रत्येक वेळी ते आणखी मजबूत बनून बाहेर आले आहेत. म्हणूनच पुढच्या काही वर्षात दुबई पुन्हा एकदा जगातील सर्वात शक्तिशाली आर्थिक शहरांपैकी एक बनू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.